मराठी तरुणाला मारहाण करणारे व्यावसायिकासह भाजपला मनसेचा इशारा आहे। मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापूर बसला त्याच दिवशी मराठी तरुणाला मारहाण झाली असं गजानन काळेंचं म्हणणं आहे। मराठी तरुणाला झालेल्या मारहाणीवरून मनसेच्या गजानन काळेंनी भाजपला सुनावलेलं आहे। अमित साठम, आशिष शेलार यावर बोलणार का असा सवाल देखील गजानन काळे यांनी केलाय। व्यावसायिक आतमध्ये जाणार किंवा बाहेर राहणार हे स्पष्ट होईल, मात्र मनसे रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार आहे असं गजानन काळेंनी म्हटलंय। अद्याप मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसलेला नाही, तर ही अवस्था करून ठेवली मुंबईतल्या मराठी माणसाची। केंद्रात आमचं सरकार, राज्यात आमचं सरकार आणि मुंबईत आमचं सरकार म्हणून आता रहेजा नावाच्या माणसाला प्रचंड माज आणि या बेडकांची डराव वाढली। आता स्वतःला मराठीचे कैवारी समजणारे अमित साठम, आशिष शेलार आणि फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे हा रहेजा नावाचा बिल्डर आता तुरुंगात जातो की बाहेर राहतो हेच आता आम्ही बघतोय। बाकी रस्त्यावरचा न्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने करेलच।